वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आज आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2, श्लोक नंबर 45. मागच्या वेळेस आपण चर्चा करत असताना निर्द्वंद्व नित्यसत्व आत्मवान याला घेऊन चर्चा करत होतो. तो श्लोक एकदा पुन्हा वाचूया आणि मग त्याचं पुन्हा थोडंसं जे आवश्यक गोष्टी आहेत त्याची पुनरावृत्ती करून मग आपण पुढे जाऊया. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. अर्जुना, तू निस्त्रैगुण्ये हे याच्यातला जो कर्मकांड भाग आहेत, पूर्वार्ध भाग आहेत, तो संपूर्णपणे कामनासहित कर्म किंवा कामना कशा पूर्ण करायच्या त्याच्या संदर्भात सगळे यज्ञ आणि कर्म सांगितले गेलेले आहेत. आणि म्हणूनच जर तू मोक्षार्थी आहेस तर तू या सगळ्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. म्हणजेच काय, वेदांचे जे कर्मकांड भाग आहेत त्यांच्या पलीकडे जा. निस्त्रैगुण्यो म्हणजेच काय की वेद हे तिन्ही गुणांनी भरलेले आहेत. आणि पण मागच्या वेळेस चर्चा केली होती, सत्वगुण जरी चांगलं असलं आणि आपल्याला ईश्वराच्या मार्गावरती पुढे नेणारं जरी असलं तरी साखळी येते. भगवान श्रीरामकृष्णांचं ते उदाहरण लक्षात घेऊया चोराचं, की मी तुझ्या गावात येणार नाही, शेठजींना तो म्हणतो. म्हणजे आपल्याला तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचं आहे. निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो या दोघांची चर्चा केली होती. द्वंद्व आपल्या जीवनात निर्माण असतात कारण की आधी आपण लोभात पडतो, मग मोहात पडतो. व्यक्तिविशेष, स्थानविशेष, वस्तुविशेष. आधी मोहात पडतो, मग लोभ वाढतं आपलं सारखं सारखं. आसक्ती आली की मग आपल्या जीवनामध्ये काय होतं की जेव्हा आपण एखाद्या स्थानविशेष, व्यक्तिविशेष आसक्त होतो तर इतरांप्रती ती उपेक्षा आपल्या मनामध्ये निर्माण होतेच. आपण त्याला अवॉइड नाही करू शकत कारण की हे मानवीय स्वभावाचा दोष आहे. आणि मग याच्याकरता उपाय काय आहे की याच्याकरता उपाय असा आहे की जेव्हा आपण हे सगळे द्वंद्व निर्माण का होत असतात, आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती की द्वंद्व निर्माण का होत असतात कारण की आपले आयडियाज फर्म नसतात, आयडियाज क्लिअर नसतात. संतांचे जसे एकदम बिलकुल फर्म डिटर्मिनेशन असतं. आणि मग त्याच्यानंतर काय घडत असतं की जसं जसं आपला विवेक जागृत होतो तसं तसं आपण आपल्या जीवनामध्ये आपण निरासक्त होतो. तर तीच उपेक्षा उपरतीमध्ये बदलते आणि उपरतीमध्ये सुद्धा जगाप्रती एका प्रकारचा उपेक्षा भाव असतो, पण त्याच्यामध्ये रागद्वेष नसतो. उपरती आणि उपेक्षा याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. उपेक्षामध्ये कसं असतं, संसाराप्रती एक राग द्वेष तिटकारा असतो, पण उपरतीमध्ये संसाराप्रती ज्याला म्हणतो की एक आपण ज्याला म्हणतो वेगळं असतो, पण संसाराप्रती रागद्वेष नसतो. आणि उपेक्षा नको संसाराची, ते योग्य नाही. आपल्या जीवनामध्ये योग्य ती आध्यात्मिक प्रगती होणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर नित्यसत्वस्थो
3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे, मग नित्य सत्वस्थ का असलं पाहिजे? त्याचं कारण असं की आपण एकदम सध्या रजस आणि तमस आपल्यामध्ये खूप तीव्र आहे, एकदम तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊ शकत नाही साधक लोक. मग आपण काय केलं पाहिजे की रजसनी तमसला घालवलं पाहिजे, सत्वानी रजस घालवला पाहिजे, आणि सत्वामध्ये स्थिर राहिलो की मग ईश्वराच्या कृपेने सत्वाला सुद्धा आपण ज्याला म्हणू की त्याच्या पलीकडे आपण नक्की जाणार आहोत. सत्वाचा अजून एक जो भाग आपण ज्याची चर्चा केली होती, धैर्य. आचार्य शंकरांच्या मतानुसार नित्य सत्वस्थचा अर्थ निस्वार्थ भव हे सुद्धा आहे, याची पण चर्चा केली होती. आज आपण चर्चा करणार आहोत निर्योग क्षेम आत्मवान. निर्योग क्षेम, योग आणि क्षेम, योगचा अर्थ पुन्हा कर्मयोग वगैरे नाही आहे बरं. इथे योगचा अर्थ काय आहे की पहा, आपण साधारण साधक आहोत आणि आपल्याला इतर सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, म्हणजे वस्तूंची, आपलं जे काही एक संसाराचं गाडं ओढण्याकरता. तर योगचा अर्थ इथे काय आहे? योगचा अर्थ इथे आहे की अप्राप्तची प्राप्ती. कल्पना करा, एखादी व्यक्ती आहे आणि तिला असं वाटलं की आता नवीन काहीतरी मोबाईल आला आहे, माझा मोबाईल जुना झालेला आहे, आता मी नवीन मोबाईल घेतला पाहिजे. त्याच्याकरता तो धडपड करतो आणि मग काय होतं की अप्राप्तची प्राप्ती करतो. तर अर्थाने इथे योग घेतलेला आहे. अप्राप्तची प्राप्ती म्हणजे क्षेम म्हणजे काय की जे प्राप्त केलेलं आहे त्याची रक्षा. मोबाईल घेऊन आपण बाहेर हिंडत असतो, आपण किती जपत असतो की नाही, किंवा लोक दागदागिने घालतात आणि मिरवत असतात, पण त्याची रक्षा करणं हे पण सुद्धा किती मोठं एक डोकेदुखी असते की नाही. जर कोणी हिसकावून घेतलं तर लागलीच मग आपल्याला खूप म्हणजे आपण दुःखी होतो, मेहनतीचा पैसा असतो आपला. तर योग म्हणजे काय? अप्राप्तची प्राप्ती. आणि क्षेम म्हणजे काय? तर जे प्राप्त केलंय त्याची रक्षा करणे. तर भगवान इथे काय म्हणतात त्याला निर्योग क्षेम. म्हणजे तू योग आणि क्षेम म्हणजे अप्राप्तची प्राप्तीची काळजी करू नकोस, आणि जे प्राप्त केलंय त्याची रक्षाची सुद्धा काळजी करू नकोस. निर्योग क्षेम होतो. नाही तर होतं काय असतं पहा, आता आपण साधक आहोत. आता मी जे लोक संसारात फार एकदम बिलकुल बुडलेले आहेत त्यांच्या संदर्भात चर्चा करणार नाहीत, कारण की त्यांना त्याच्यामध्येच आनंद आहे. असू देत, अप्राप्तची प्राप्ती करू दे आणि जे प्राप्त त्याची रक्षा करू देत. त्यातच त्यांचं पूर्ण दिवसाची सगळी शक्ती आणि वेळ ते घालवत असतात. पण आपण साधक आहोत, आपल्याला तसं करून चालणार नाही. आपले डोळे उघडले आता, संपूर्ण वैराग्य सुद्धा आपल्या जीवनात नाही आहे, पण नक्कीच नको त्या गोष्टीकडे जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच भागवणं, आणि जे आहे, आणि आता एकदम तर बिलकुल आपण काही सगळं सोडून राहू शकत नाही, तर जे काही आहे त्याची रक्षा करणे, पण नवीन काही उद्योग करून घेणे बिलकुल नाही. करता तो निर्योग क्षेम कसा आहे की ठीक आहे, जे आहेत त्याच्यामध्येच भागवणे आणि त्याची रक्षा करणे. पण खऱ्या अर्थाने भगवान जे म्हणतात निर्योग क्षेम तू हो, याचा अर्थ काय की अरे तुझा योग आणि क्षेम तर मी वहन करतोय, तुझा योग आणि क्षेम मी वहन करतोय. गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 22व्या मध्ये भगवानने स्पष्ट वचन दिलेलं आहे, एकदम स्पष्ट वचन दिलेलं आहे की जे लोक मला निरंतर भजत असतात, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. की जे माझं सतत चिंतन करत असतात त्यांचं योग आणि क्षेम मीच वहन करत असतात. काळजी करायची आवश्यकता नाही आहे, माझं कसं होणार काय होणार, मुळीच त्याची काळजी करायची आवश्यकता नाही आहे. पण काय आहे की एवढंच नाही तर अहंकार सुद्धा आहे. मी असं करतो, मी तसं करतो, मी याव केलं, मी त्याव केलं, हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आहे, म्हणून सगळी समस्या आहे. पण ईश्वराने आपल्याला सगळ्यांना
हे वचन दिलेलं आहे की तुमचं सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. पण आपण जेव्हा सगळं काही सोडून ईश्वरावरती निर्भर होऊ तर आपल्याला सुद्धा योग आणि क्षेम याची काळजी करावी लागणार नाही. तो विश्वास आपल्या जीवनामध्ये नक्की तो निर्माण होणार. तो अहंकार अहंबोध जाणार. असो अप्राप्ताची प्राप्तीकडे धावू नकोस आणि जे प्राप्त केलेलं आहे त्याची रक्षा करण्याची काळजी करू नकोस. आणि आपण जर हे बघायचं तर पुन्हा पुन्हा आपल्याला माताजींकडे बघावं लागतं. आणि चांगलीच गोष्ट आहे. माताजींनी कधी पण पहा एवढा मोठा संसार कोणत्या गोष्टीला असं साठवून ठेवलेलं आहे आपल्या की माताजींनी कधी कोणत्याही गोष्टी म्हणजे मागणी ठाकूरांकडे कधी केली नाही. जे काही ईश्वर पाठवत आहेत त्याच्यावरतीच त्यांनी पूर्ण आपलं ठाकूरांची सेवाही केली, येणाऱ्या भक्तांचीही सेवा केली. आणि कधी पण आजपर्यंत असं झालं नाही, आपण वाचत नाही माताजीच्या चरित्रामध्ये की ठाकूरांनी काही मागणी केलेली आहे. म्हणजे आज नरेंद्र आलाय तर उद्या बाबूराम आलाय तर त्यांच्याकरता ठाकूरांच्या मात्र फरमाईशी होत्या बरं, पण माताजींच्या भंडारमध्ये काही कमी होती असं कधी झालेलं नाही. ते तर आहेच आहे. आणि असं पण आपल्याला बघायला मिळतं की माताजींनी कधी काही साठवून सुद्धा ठेवलेलं नाही. की आज समजा कोणीतरी काही थोडे तांदूळ दिलेले आहेत तर बाबा ठीक आहे मी थोडेसे वेगळे ठेवून देते, आलेत ना भक्त, भक्तांचंच सगळं सामान आहे ना त्या सेवेला लागू देत. अनन्यश्चिंतयन्तो माम, की जे सतत माझं स्मरण त्यांचं योग आणि क्षेम मी सतत हे वहन करत असतो. तर इथे आपण सध्या साधक अवस्थेमध्ये आहोत. आपला थोडा अहंकारी आहे, थोडा विश्वास पण आहे, पण आपल्याला ठीक आहे ती स्थिती आपली येणे जरा अवघड आहे आत्ता तरी, पण ह्या स्थितीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. का? कारण की भगवान सांगत आहेत त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. आपल्याला तिन्ही करता काय काय करावं लागेल? निर्द्वंद्व व्हावं लागेल, नित्य सत्वस्थ निर्योगक्षेम हे व्हावं लागेल, आणि शेवटचं आत्मवान. हे अर्जुना तू आत्मवान हो. आता पहिले पहल हे आत्मवान हो असं ऐकल्यानंतर म्हणजे काय, आमच्यामध्ये आत्मा नाही आहे का? अहो सर्व प्राण्यांमध्ये आत्मा आहे. वृक्ष लता वेल सगळ्या दूर आत्मतत्वच आहे. आपल्यामध्ये तर आहेच आहे. माणसामध्ये आत्मतत्वाचं सगळ्यात जास्त मॅनिफेस्टेशन आहे. तर मग आत्मवान हो म्हणजे काय? आपल्याला आत्ता कसला बोध होत आहे? आत्मतत्वाचा बोध होत आहे का? नाही. आपल्याला शरीराचा बोध होत आहे. आपल्याला या सगळ्या ज्याला म्हणतो की नाम आत्मतत्वाचा बोध होईल त्या दिवशी या शरीराचा बोध राहणार नाही. हे नामरूपात्मक जग आपल्याला दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आत्मतत्वच गवसणार आहे, अनुभवात येणार आहे. तर मग आज असं का म्हणतात ते भगवान की पहा तुला आज जो बोध आहे शरीराचा संसाराचा, तो बोध त्याच्या पलीकडे जा आणि पलीकडे जाऊन काय कर की तू आत्मतत्वाचा बोध घे, म्हणजेच आत्मवान हो. इथे भगवान श्रीरामकृष्णांचं पुन्हा ते एक उदाहरण त्याची चर्चा करावशी वाटते, आणि ते म्हणजे काय? शहाळं. जेव्हा ते शहाळं हिरवं असतं, आतमध्ये ओलं खोबरं असतं, पाणी असतं, पण जेव्हा आपण त्याला वाळवतो 2-4 महिने तर काय होतं? आतलं पाणी पूर्ण वाळून जातं, बाहेरचे वाळून जातं, आणि आतमध्ये जे ओलं खोबरं असतं ते सुकं खोबरं होऊन जातं. आणि सुकं झाल्यानंतर काय होतं? आतमध्ये ते पूर्ण ते खोबरं जे असतं ते जे आतली जे नारळ असतं कडक टणक ते सोडून देतं. आणि जर त्याला आपण असं हलवलं तर ती कवटी आतमध्ये खळखळ खळखळ वाजते.
म्हणजेच काय, भगवान श्रीरामकृष्ण हेच उदाहरण देऊन सांगतात की या देहामध्ये ते आत्मतत्व आहे त्याचा बोध झाल्यानंतर हे शरीर वेगळं आणि आत्मतत्व वेगळं याचा बोध स्पष्टपणे होतो. आज तो होत नाहीये अज्ञानामुळे. तर आत्मवान हो याचा अर्थ काय की तू आत्मतत्वाचा बोध घे. किंवा याचा असा अर्थ सुद्धा घेऊ शकतो बंधू भगिनींनो, आणि तो सुद्धा योग्यच होईल. काय की आत्मवान होणं म्हणजेच काय, निर्योगक्षेम होणं. कारण की जे आत्मवान असतात त्यांना कसली काळजी, साठवून ठेवत नाही ते कधी. अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम. एक ती हिंदीमध्ये म्हण आहे, अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम. काय आहे की म्हणजे अजगर असं म्हणतात का आळशी असतो की त्याच्या जवळपास कोणी प्राणी आला तरच तो खातो. आणि पक्षी काही कोण काम करतात का, नाही. पण त्यांना पण मिळतं की नाही 2 वेळेसचं. तर तसंच साधूनी कोणत्या वृत्तीने राहायला पाहिजे, अजगर वृत्तीने. साधकांनी कसं राहिलं पाहिजे, अजगर वृत्तीने, पक्षीच्या वृत्तीने. प्रत्येकाला प्रभू रामचंद्र खायला देत असतात असं ते म्हणतात. तर म्हणजेच काय की आत्मवान हो म्हणजे काय की आत्मवान झालो म्हणजे निर्योगक्षेम होणारच ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर नित्य सत्वस्थ, सत्वामध्ये राहिल्याशिवाय किंवा सत्वाच्या पलीकडे गेल्याशिवाय काही पण म्हणा आत्मवान होऊ शकणार नाही. आणि एकदा आत्मतत्व आपल्याला गवसलं की आपल्या जीवनातले सगळे द्वंद्व, मग ते सपक्षीय असो की विपक्षीय असो, सगळे निघून जाणार. म्हणजे इकडनं गेलं तरी चालेल की निर्द्वंद्व हो, स्वस्थ हो, निस्वार्थ हो किंवा निर्योगक्षेम हो, तर आत्मवान होणारच. किंवा आत्मवान झालो तर काय काय होणार, मग योगक्षेमाची काळजी करावी लागणार नाही. सत्वामध्ये काय, सत्वाच्या पलीकडे निघून जाऊ आणि द्वंद्वच राहणार नाही. म्हणजे कोणत्याही बाजूने गोष्ट एकच आहे. बंधू भगिनींनो, आत्मवान हो इथे जे भगवान म्हणतात त्याचा एक थोडासा निराळा अर्थ आचार्य शंकरांनी आपल्या शंकर भाष्यामध्ये सांगितलेला आहे. आणि तो बेसिक गोष्टी एकच आहे, पण फक्त शब्द वेगळे वापरलेत. आत्मवान हो म्हणजे काय हो की अप्रमत्त हो. अप्रमत्त म्हणजे काय की शब्द त्यांनी फक्त वापरलाय, अप्रमत्त हो. प्रमत्त कोणाला म्हणतात की जे शरीराला सत्य समजतात. पहा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आता ह्या शब्दांना आपण घाबरलं नाही पाहिजे. या शब्दांचा आतमध्ये जर शिरलो ना तर यांचे सगळ्यांचे अर्थ एकच असतात. आचार्य शंकरांनी आपल्या शंकर भाष्यामध्ये, गीता शंकर भाष्यामध्ये आत्मवानचा अर्थ केलाय अप्रमत्त. तर आधी आपण समजूया प्रमत्तचा अर्थ काय की जे लोक प्रमादामध्ये बुडलेले असतात. प्रमादी कोण असतात की जे फक्त शरीर बोध आणि संसार सत्य आहे यालाच घेऊन जगतात. आणि अप्रमत्त म्हणजे कोण की ज्यांना आहे म्हणजे जे अप्रमत्त आहे म्हणजेच आपले आत्मवान. शब्द फक्त आचार्यांनी वेगळा वापरलाय, पण आत्मवान हो म्हणजेच काय, अप्रमत्त हो असं त्याचा अर्थ आहे. तर बंधू भगिनींनो, हा 45वा श्लोक इथे त्याचं विवेचन पूर्ण होत आहे. आणि त्या विवेचनाच्या माध्यमातून पण हेच आपल्याला कळलं की भगवान आपल्याला तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याकरता सांगत आहे. म्हणजेच वेदांच्या पलीकडे जाण्याकरता सांगत आहे. का सांगत आहेत, कारण की विशेषकर वेदांच्या आहेत का, कारण की आपण मोक्षार्थी आहोत आणि कामना ही आपल्याला फार मोठी बाधा आहे. जर कामना उत्पन्न करणारी किंवा कामनांना समाधान करणारे कार्य करत आपण बसलो आयुष्यभर तर मुक्ती आपली होणार नाही. म्हणून हे कर्मकांड आपल्याकरता नाही आणि ज्ञानकांड सुद्धा आपल्याकरता नाही. आपण साधक आहोत आज आपल्याकरता जरुरी आहे. बरं, थोडंसं मी पुढच्या श्लोकाची भूमिका मांडता हे म्हटलं आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर
ज्ञानकांडाचा सुद्धा आपल्याला काही उपयोग राहणार नाही. केव्हा? आत्मज्ञान किंवा आत्मानुभव झाल्यानंतर. पण आज आपल्याला ज्ञानकांडाचा फार फार आपल्याला आवश्यकता आहे. आणि तीच गोष्ट इथे भगवान आपल्याला 46व्या श्लोकात सांगत आहे. तो श्लोक काय आहे ते आपण आधी वाचूया आणि नंतर मग त्याचं विवेचन करूया आणि मी जी भूमिका का मांडली ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीन. यावानर्थ उदप्पाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. यावान सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अर्थ वाचूया आधी. सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज असते. आधी मी स्पष्ट करू इच्छितो, इथे ब्राह्मणस्य विजानतः हा शब्द आलाय. ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नाही. मग काय आहे की ज्याला ब्रह्मज्ञान झालेला आहे. आणि त्या फक्त ब्रह्मज्ञान झालेला आहे असं म्हणून भगवानांना संतोष नाही झालाय. पुढे काय म्हणतात? विजानतः म्हणजेच काय? खूप चांगल्या पद्धतीने जाणून घेतलंय. म्हणजेच काय? अनुभवात आणलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने. अशी व्यक्तीला ब्राह्मणस्य विजानतः असं भगवान इथे सांगत आहेत. एक आधी छोटंसं उदाहरण त्याची चर्चा करून मग त्याचं विवेचन करूया. कल्पना करा की एक गाव आहे आणि गावामध्ये आता गाव आहेत तर शेती करता पाणी पाहिजे, रोज व्यवहार करता पाणी पाहिजे. तर गावामध्ये छोटे छोटे 2-4 विहिरी आणि छोटे छोटे 2-3 जलाशय आहेत. छोटे छोटे एकदम, पण काम भागून जातं. पण त्या राज्याच्या राजाने त्याला काय वाटलं की या गावामध्ये जरा पाण्याची थोडीशी टंचाई आहे, म्हणून त्यांनी काय केलं, एक मोठं जलाशय, खूप मोठं जलाशय खणलं आणि पाणी लागलं आणि एकदम बिलकुल पाणीच पाणी गावामध्ये. तर आता मोठं आणि स्वच्छ पाणी मिळाल्यानंतर आता या छोट्या छोट्या विहिरी किंवा छोटे छोटे पोखरं म्हणूया, त्याची काही आवश्यकता राहणार का? नाही राहणार. जोपर्यंत मोठं जलाशय नव्हतं तोपर्यंत त्या छोट्या छोट्या विहीर किंवा त्या सगळ्या ज्या पोखरं होती त्यांची आवश्यकता होती. पण आता इतका मोठा जलाशय आणि त्याच्यामध्ये पाणी इतकं भरपूर भरलेलं असतं तर याची काय आवश्यकता? काही आवश्यकता नाही त्याची. आता हे उदाहरण आपण लक्षात घेतलं. आता आपण त्याच्या विवेचनकडे थोडंसं लक्ष देऊया. यावानर्थ उदप्पाने सर्वतः संप्लुतोदके, की जेव्हा सर्व बाजूनी भरलेला मोठा जलाशय आपल्याला जर लाभला आपल्या गावाला, तर छोट्या विहिरींचं, छोट्या जलाशयांचा आपल्याला काहीही उपयोग नसतो. त्याचप्रमाणे जी व्यक्ती ज्यांनी आत्मतत्व बिलकुल चांगल्या पद्धतीने हस्तगत केलेलं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याला तावान सर्वेषु वेदेषु, त्याला त्या सगळ्या वेदांचा आता काय उपयोग? आता असं म्हटल्यानंतर वेदांचा काय उपयोग, तर थोडंसं आपल्या मनामध्ये पुन्हा एक आपण जरा दचकतो. पण आपण त्याची विवेचन करूया की पहा, वेदांच्या जे कर्मकांड आहे त्याचा उपयोग कोणाला आहे? की जे लोक प्रापंचिक भोग भोगू इच्छित आहेत, ज्यांना वृष्टी पाहिजे, जमीन जुमला पाहिजे, धन पाहिजे, सोनं नाणं पाहिजे, पुत्रादी पाहिजे, धनसंपदा पाहिजे, समाज प्रतिष्ठा पाहिजे, सत्ता पाहिजे, त्यांच्याकरता आहे.
त्या ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या गोष्टीकडे एखाद्या ब्रह्मज्ञाचं मन जाईल का? आपण इतिहास बघतो की ब्रह्मज्ञ या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर असतात. अरे ब्रह्मज्ञ तर फार मोठी गोष्ट झाली, साधक आणि साधू सुद्धा या गोष्टींपासून दूर असतात. म्हणजेच काय झालं की कर्मकांडांचा ते उपयोग नाही. कोण? जे ब्रह्मज्ञ आहेत. आता सरळ त्रैराशिक बघा, साधूलाच त्याचा काही उपयोग नाही, साधकालाच त्याचा उपयोग नाही, तर ब्रह्मज्ञाला त्याचे सगळे म्हणजे काय, ट्रॅश, काही कामाचं नाही. पण इथे म्हणतात तावान सर्वेषु, दोन्ही भाग आले, कर्मकांड पण आणि ज्ञानकांड पण. इथे तर म्हणतात ते की भाई ज्याला चांगलं ब्रह्मतत्व चांगलं उमगलं आहे, त्याला ज्याला ब्रह्मतत्व चांगलं समजलंय, अशा माणसाला ज्ञानकांड सुद्धा कामाचं नाही. तर अगदी बरोबर आहे. का? कारण की पहा, हे ज्ञानकांड म्हणजे हे सगळे शास्त्र अध्ययन केव्हापर्यंत उपयोगी पडतात? जेव्हापर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही. एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मग याची काय आवश्यकता? ठाकूर शास्त्र वाचायचे ते इतर लोकांना समजावून देण्याकरता. नरेंद्रनाथ यायचे तेव्हा काय म्हणायचे, अरे जर ते अष्टावक्र संहिता काढ बरं, थोडं वाचूया आणि सांग तुला काय समजलं. अध्यात्म रामायण काढून त्यांना वाचायला सांगायचे. त्यांच्याकडे एक पुस्तक होतं, मुक्ती ओ तहार साधन, बांगलामध्ये. त्याच्यामध्ये शास्त्रातले निवडक काही मंत्र, काही श्लोक असे लिहिलेले होते. ती पुस्तक अजूनही प्रकाशित होत असते. आपल्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर वाचू शकता. ठाकूर स्वतः ते वाचायचे. तर इतर जे साधक यायचे सांगायचे की अरे ते पुस्तक काढ बरं, मुक्ती ओ तहार साधन, आणि ते वाच. पण ते कोणाकरता? इतर लोकांकरता, त्यांच्याकरता नाही. त्यातून काही तत्व विशिष्ट काढून त्याचं विवेचन करायचे, म्हणजेच त्या भक्ताला किंवा ते त्यागी शिष्यांना समजवण्याकरता. तसंच ठाकूरांना त्याचा काही विशेष उपयोग नव्हता. विशेष म्हणजे काय, नव्हताच. ब्रह्मज्ञानी होते, ब्राह्मणस्य विजानत, म्हणजे त्यांनी ब्रह्मतत्व चांगल्यापैकी जाणून घेतलेलं होतं. आणि पहा, वचनामृतमध्ये आपण वाचतोच की एक फार सुंदर गोष्ट सांगतात. काय गोष्ट आहे ती? की एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि त्यांच्याकडे त्यांची मुलगी लग्नाची होती. कुठेतरी ते लग्न ठरलं आणि जे ठरलं म्हणजे त्याचं एक पत्र आलं मुलाकडून की आम्हाला स्थळ पसंत आहेत, तुम्हाला जर पसंत असेल तर एक धोत्र जोड आणि 5 किलो मिठाई पाठवून द्या, म्हणजे आम्ही हे संबंध पक्क असं समजूया, आम्ही समजून घेऊ. आता सकाळी पत्र आलं तेव्हा शेतकरी गेला होता शेतामध्ये, आणि संध्याकाळी जेव्हा आला तर ती घणीन ते पत्र सगळं घरभर ते पत्र शोधलं, मग कुठेतरी सापडलं. शेतकरीने ते पत्र वाचलं आणि श्रीरामकृष्ण काय सांगतात की पत्र वाचल्यानंतर आता काय करायचं? धोत्र जोडाची व्यवस्था करायची आणि 5 किलो मिठाची व्यवस्था करायची आणि त्या संबंधित गावामध्ये पाठवून द्यायचं. म्हणजेच ही गोष्ट आणि हे तत्व सांगून ठाकूर काय म्हणतात की शास्त्राचा उपयोग कुठपर्यंत, जो की फार राहत नाही. तर हे तत्व सांगून, ही गोष्ट सांगून पहा काय सुंदर आपल्या पुढे ठाकूर तत्व ठेवतात. आणि बिलकुल त्या तत्वाला अनुलक्षूनच, त्याला केंद्रित करूनच हा श्लोक आहे की एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर वेदांत कर्मकांड तर नाहीच नाही आणि सुद्धा उपयोगात आहे, आवड आहे. इतरांकरता तो वाचून दाखवत असेल तो भाग निराळा, पण त्याचा काही त्याला उपयोग होत नसतो. आणि इथे भगवानाने जी उपमा दिलेली आहे पहा, केवढी सुंदर दिलेली आहे की यावानर्थ उदपाने सरतः संप्लुतोदके. सर्व बाजूनी भरलेला जलाशय
जर प्राप्त झालेला आहे तर गावातले इतर छोटे छोटे विहिरी, गावातले इतर छोटी छोटी पोखरे ती काही कामाची नाही. कशाप्रमाणे? जशाप्रमाणे एका विजानतः ब्राह्मण, म्हणजे एक बिलकुल जो ब्राह्मण आहे, जो ज्यांनी ब्रह्मतिनी, त्याला हे वेदांचे दोन्ही भाग कर्मकांड आणि ज्ञानकांड काही कामाचे नाही. हे ब्राह्मण विजानत जे म्हटलंय ना, हे पण फार महत्वाचं आहे बरं. एक हरी महाराजांचा अजून एक खूप सुंदर प्रसंग लक्षात येत आहे. आपण सगळ्यांनी तो वाचलेला आहे, संदर्भ आहे म्हणून फक्त सांगतोय. काय तो प्रसंग? आता हे सगळे त्यागी शिष्य म्हणजे यांची पातळी खूपच उंचावली. या सगळ्यांचे जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यांच्या निदर्शनाखाली त्यांची साधना सुरू असताना हरी महाराज म्हणजेच भविष्यातले स्वामी तुर्यानंदजी हे काही दिवस हे स्वतः म्हणजे पंडित होते आणि वेदांत त्यांना फार आवडायचं. ठाकूरांकडे येणं जाणं सुरू झालं आणि मध्ये काही दिवस ते वेदांत अध्ययनामध्ये इतके काही गर्क झाले की ठाकूरांकडे त्यांना जायला वेळच, त्याला सवडच झाली नाही. ठाकूरांनी कोणाला तरी विचारलं की अरे तो हरी येत नाही. सांगितलं की कोणीतरी की तो सध्या वेदांत अध्ययनामध्ये फार गुंतलेला आहे. म्हणजे असू देत, पण इथे यायचं नाही का असं म्हणून त्यांनी निरोप पाठवला. निरोप पाठवल्याबरोबर लगबगीने हरी महाराज आले. आल्याबरोबर ठाकूर त्याला काय म्हणतात, अरे तुझ्या वेदांतामध्ये काय लिहिलंय रे, इतकं अध्ययन करण्याची काय आवश्यकता आहे? हेच लिहिलंय ना की ब्रह्मसत्य जगत मिथ्या. बस आता हे या गोष्टीचा बोध झाल्यानंतर साधनेमध्ये निमग्न व्हायचं. त्याच्याकरता इतक्या अध्ययनाची काय आवश्यकता आहे? हे पहा, हे ठाकूरच बोलू शकतात, याचा खरा मर्म हरी महाराज समजू शकतात. हे मी उदाहरण तुम्हाला तुमच्याकडे कोट करत आहे, याचा अर्थ घ्यायचा नाही की आपण वेदांत अध्ययन सोडून द्यायचं. आपल्याला वेदांत अध्ययनाची आवश्यकता काय आहे? सतत, की जेणेकरून आपलं मन सतत आत्मतत्वामध्ये गुंतून राहायला पाहिजे, नाही तर ते इतस्तत भटकेल. आपल्याकरता आज तरी जरुरी येते बरं, हे लक्षात घ्या. पण आपली चर्चा काय सुरू आहे की ब्रह्मज्ञ महापुरुषांना आत्मतत्व म्हणजे शास्त्राची काही विशेष आवश्यकता नसते. आणि हरी महाराजांची पातळी ओळखून हे विधान फक्त हरी महाराजांकरताच केले गेलेलं आहे. ते विधान आपल्यावरती लागू करून आपण अध्ययनापासून विमुख व्हायचं नाहीये बरं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. हे फक्त मी एक संदर्भाच्या हिशोबाने ते उदाहरण मांडलेलं आहे. म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरांनी त्यांची पातळी ओळखली आणि त्यांना उपदेश केला की अरे जेव्हा तुला कळून गेलेलं आहे की हे जग मिथ्या आहे, तर तू साधनेमध्ये लागून आता ते अनुभवात आण. अजून जास्त वेळ, आता अर्थातच वेदांत अध्ययन करणं म्हणजे काही वेळ वाया घालवणं नाही आहे, पण आता तुला कन्व्हिक्शन झालेलं आहे, तू साधने दे, असं भगवानांचं म्हणणं होतं. तर इथे पण जे काय म्हणणं आहे भगवान श्रीकृष्णांचं ते काय आहे की एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर वेदांचे दोन्ही भाग म्हणजे कर्मकांड आणि ज्ञानकांड याचा उपयोग एखाद्या ब्रह्मज्ञ महापुरुषाला काही फार विशेष नसतो. ब्राह्मणस्य विजानतः जे शब्द वापरला आहे या संदर्भात पण जे सांगायचं होतं की पहा, भगवान श्रीरामकृष्णच वचनामृतमध्ये फार सुंदर जी एक गोष्ट सांगतात की काही लोकांनी दुधाच्या संदर्भात ऐकलं आहे, काहींनी दूध बघितलं आहे आणि काही दूध पिऊन हृष्टपुष्ट झालेले आहेत. आणि अशा लोकांना भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामृतमध्ये शब्द दिलाय विज्ञानी. आपली स्थिती काय? पहिल्या कॅटेगरीमध्ये पडतो आपण. ब्रह्मतत्व ऐकलंय पण फक्त दर्शन बिर्शन काही झालेलं नाही आहे. त्यांच्या कृपेने होईल अर्थातच. पण काही लोकांनी दूध बघितलंय,
पण अजून त्यांनी दूध प्यायले नाही आहेत. पण इथे जे ब्राह्मणस्य विजानतः हा जो शब्द वापरला आहे हा विज्ञानी करता वापरलेला आहे. नुसतं ब्रह्मतत्व ऐकून होणार नाही. हा नुसतं ब्रह्मतत्व ऐकून होणार नाही. म्हणजे ऐकून म्हणजे त्यातून काही आपलं ज्ञान प्राप्त होणार नाही आहे. प्रारंभिक काळामध्ये ब्रह्मतत्व ऐकलंच पाहिजे, श्रवण मनन निधिध्यासन. पण नुसतं ऐकून आणि साधना करायची नाही, सेवा करायची नाही असं होणार नाही. ऐकून ऐकून आपले जे म्हणतो आयडियाज क्लिअर झाले पाहिजे. त्याची पुढची स्टेज कोणी बघितलं आहे म्हणजे थोडंफार अनुभवात काहीतरी आलेलं आहे. पण विज्ञानी कशाला म्हणतात? ब्राह्मणस्य विजानतः, की ज्याने आपल्या जीवनामध्ये हे ब्रह्मतत्व बिलकुल चांगलं आयत्त केलेलं आहे, हस्तगत केलेलं आहे, ठाकूरांसारखं, स्वामीजींसारखं, माताजींसारखं, इतर संत महापुरुषांसारखं. त्याला म्हटलंय ब्राह्मणस्य विजानतः. तर म्हणण्याचा अर्थ बंधू भगिनींनो की एकदा ब्रह्मतत्व चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण विज्ञानी झाल्यानंतर हे जे ज्याला म्हणतो की हे झाल्यानंतर आत्मतत्व प्राप्त केल्यानंतर काहीही ज्याला म्हणतो की या शास्त्रांचं आवश्यकता ब्रह्मज्ञानाला भासत नसते. आता पुन्हा इथे एक प्रश्न याची चर्चा आपण थोडी केली होती, थोडी अजून करून मग तिथे हा विषय पूर्ण संपुष्टात येईल. की पुन्हा असं म्हटलं गेलेलं आहे की ब्रह्मज्ञ महापुरुषाला वेदांची काही आवश्यकता नाही. हे काय वेदांची निंदा आहे का? बिलकुल नाही. वेदांची ही निंदा मुळीच नाही आहे. मी आधी सांगितलं, आपण चर्चा केलेली आहे, सगळ्या संत महापुरुषांनी सांगितलेलं आहे की पहा, वेद हे आपल्याला मानव मनाच्या सुंदर क्रमविकासाने टप्प्याटप्प्याने आपल्याला मोक्षाकडे नेत असतात. आसुरिक प्रवृत्तीपासून दैवीय प्रवृत्ती, म्हणजे आधी सर्व लोक कसे असतात, प्रापंचिक सुख भोगत असतात, पण नाही मिळाले तर हिसकून घेणे, मारामारी करणे, हिंसाचार करणे, हे सगळं करून आणि ते भोग प्राप्त करणे आणि भोगणे, हे तर म्हणजे अत्यंत जे म्हणतो की पाशविक स्तरावरतीची गोष्ट होती. तर त्यांना एकदम ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. मग त्या लोकांकरता दैवीय वृत्ती म्हणजे काय, की ठीक आहे तुम्हाला प्राप्त करायचे आहेत ना, तर मेहनत करा, यागयज्ञ करा आणि देवतांकडनं ते सगळे सुखभोग प्राप्त करून घ्या, सगळ्यांना वाटून मग ते ग्रहण करा. हा वेदांचा नियम आहे बरं, कर्मकांड, की जे काही करणार नाही सगळ्यांना वाटून आणि मग जे फळ उरेल त्याचा मी उपभोग करणार, हे बिलकुल कटाक्षाने पाळल्या जात होतं. आणि आता ते पाळल्या जात नाही म्हणून ते सगळे मंत्रांचा अर्थ आता त्याला त्याचे फळ मिळत नाही. तर हे झाला कर्मकांडांचा भाग. आणि मग जेव्हा ते सगळे प्रापंचिक भोग भोगून जेव्हा मनुष्यमान एकदम ज्याला म्हणतो फ्रस्ट्रेटेड होतो, तर मग तो ज्ञानकांडाकडे येतो आणि साधना सेवा करून तो मोक्ष प्राप्त करत असतो. तर मोक्ष प्राप्त केल्यानंतर त्या गोष्टींची काही आवश्यकता राहतच नाही. एक दोन गोष्टी या संदर्भात अजून उदाहरणं घेऊन आपण मग पुढे जाऊया. की पहा, एखादा मुलगा जेव्हा जन्माला येतो त्याच्यानंतर तो प्राथमिक शिक्षण घेतो, माध्यमिक शिक्षण घेतो, ज्युनियर कॉलेजमध्ये जातो आणि मग तो विद्यापीठात जातो. विद्यापीठात गेल्यानंतर त्याचं प्राथमिक शिक्षणाला काही फारसं महत्त्व राहत नाही. पण जेव्हा तो लहान असतो, जेव्हा तो बिलकुल एक 5-6 वर्षाचा असतो, 8 वर्षाचा असतो, तेव्हा ते प्राथमिक शिक्षणाला फार महत्त्व असतं. आजच्या मुलाला तुम्ही एकदम विद्यापीठामध्ये त्याला प्रवेश नाही देऊ शकत. त्याची बुद्धी तितकी परिपक्वच नसते, त्याचे संस्कार तिथे परिपक्व नसतात. मग नोकरी लागल्यानंतर त्या विद्यापीठाच्या शिक्षणाचं पण फारसं महत्त्व राहत नाही, कारण की मग तो त्या शिक्षणाच्या आधारवरती पुढे पुढे जात असतो. बिलकुल तसंच मोक्षप्राप्ती झाल्यानंतर त्या प्राथमिक म्हणजे त्या कर्मकांडाचा काही अर्थ राहत नाही. पण त्यावेळेस जेव्हा तो 8 वर्षाचा असतो त्याचं महत्त्व फार असतं. म्हणून आपल्याकडे वेद हे अत्यंत पूजनीय का आहेत? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्यांना आपण असं झिडकारत नाहीच कोणी.
पण इथे जे आपल्याला भगवद्गीता किंवा स्वतः वेद सांगतात ज्ञानकांडामध्ये की कर्मकांड हे अर्थहीन का आहेत, कारण की त्यांनी तुम्ही सतत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडलेले असतात. हीच ताकद आहे आपल्या हिंदू संस्कृतीची, आपल्या वेदांची. लक्षात घेतलं पाहिजे आपण की काय सुंदर कर्मविकास, आणि तोही सर्वांकरताय बरं. प्रत्येक मनुष्य करताय, तिथे कोणताही भेद नाही आहे. आपण जर खोलात शिरलो तर आपल्याला ते लक्षात येईल. अजून दुसरं उदाहरण जे मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो लहान मुलाचंच, की लहान मूल जेव्हा जन्माला येतं ते काही चालत नाही, आणि त्याला चालण्याचा नीट अभ्यास झाला, त्याला बॅलन्स आपलं संतुलन गाठता आलं पाहिजे, तर आपण त्याला 3 चाकी सायकल देतो बघा, छोटीशी, आणि तो त्याला असं गाडी गाडी करून धक्का देतो, आणि त्याची आई आजी किंवा घरातले इतर लोक तो त्याचं कौतुक करून त्याला चालण्याकरता त्याला मदत करतात. आता तोच मुलगा जेव्हा 12-15 किंवा 8 वर्षाचा होतो, तर त्याला त्या 3 चाकी सायकल त्याची जी असते, गाडी जी असते, त्याचं काही प्रयोजन असतं का? नाही. 8 वर्षाच्या मुलाला जर त्या 3 चाकी ती जशी गाडी दिली तर तो स्वतःच फेकून देईल. तो म्हणजे हे माझा अपमान आहे, आणि अगदी बरोबर आहे. अरे तो आता धावतोय, खेळतोय मैदानावरती, उड्या मारतोय, त्याला कसली ते 3 चाकी सायकलची आवश्यकता? पण जेव्हा तो 6 महिन्याचा होता, 8 महिन्याचा होता, तेव्हा त्याची मात्र आवश्यकता होती. तसंच वेदांची आवश्यकता सामान्य जनांकरता आहे, आणि ती राहणार, आणि म्हणून ते पूजनीय आहेत. त्या हे या गेल्या 4-5 श्लोक त्याच्यामध्ये भगवद्गीतेने वेदांची हेटाळणी किंवा निंदा केलेली नाही. हे आपण बिलकुल लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जसे ते आधी पूजनीय होते, आत्ताही पूजनीय आहेत, आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा ते पूजनीय आहेत. का? कारण की मानव जातीला ते दिशानिर्देश करत आहेत मोक्षप्राप्तीकरता. इतकी मोठी जबाबदारी वेद पाळत आहेत, म्हणून ते आपल्याला हिंदू धर्मामध्ये वेद अत्यंत पूजनीय आहेत. ही वेदांची हेटाळणी नक्कीच नाहीये. निस्त्रेय गुण्यो भवार्जुन, याचा अर्थ काय की त्या वेदांचं म्हणजे कर्मकांडातूनच आपल्या भोगवासना पूर्ण करून, आणि जेव्हा लक्षात येतं की अरे याच्यामध्ये काही अर्थ नाहीये, तर त्याच्याही पलीकडे जायचं. हा इतका सुंदर एका क्रमविकास हे फक्त हिंदू धर्मामध्येच शक्य आहे. याचा अर्थ मी काही इतर धर्मांना नावं ठेवत किंवा त्यांची कमकुवतपणा असं सांगत नाहीये, पण हा इतका सुंदर विचार मनाच्या विकसनाचा हा फार कमी बघायला मिळतो. का बघायला कमी मिळतो? कारण की एकदम इतर धर्मामध्ये एकदम बिलकुल त्यागाचा टोक गाठला गेलेला आहे, आणि तो सामान्य माणसाला कळत नसतो. आणि जेव्हा सामान्य माणसाला कळत नसतो, तर तो काय विचार करतो की अरे तितकी उंच उडी मी मारू शकत नाही, मग मी इथेच ठीक आहे. ही होण्याची भीती असते, आणि तसं घडत असतं, तसं घडतंय. मी त्याच्यावरती विवेचन करू इच्छित नाही आहे, नाही तर ते आपली चर्चा फार वेगळ्या दिशेकडे जाईल, कम्पॅरेटिव्ह रिलिजन्सकडे. आणि आपण काही ज्याला म्हणतो की आपण साधक आहोत, आपल्याला काही स्कॉलर डिस्कशन नाही करायचं आहे, आपण साधक आहोत, हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ही सगळी चर्चा बंधू भगिनींनो इथे पूर्ण होत आहे. आणि याच्यानंतरचा जो श्लोक आहे तिथून पुन्हा आपण कर्मयोगाकडे वळत. अध्यायाचं नाव सांख्ययोग ठेवल्या गेलेलं आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये पहा, आधी म्हणजे सांख्य म्हणजेच आत्मा आणि अनात्माचा विवेक सांगितला, तेच सांख्य. आणि आता त्याच्यानंतर सतत आपल्याला काय सांगत आहेत, तर व्यावहारिक स्तरावरती आपण कर्म सोडून राहू शकत नाही. म्हणून आपण कसं जगलं पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये पात्रता प्राप्त होईल. पहा, मी पात्रता आणि अधिकार या दोन गोष्टी मला का आवडतात, कारण की त्या पात्रताच्या माध्यमातून आपल्याला मोक्षाचा अधिकार प्राप्त होत असतो. आणि त्याच्याकरता आपण दैनंदिन जीवन कसं जगलं पाहिजे हे आपल्याला गीता फार सुंदर एका सुशृंखला, ज्याला म्हणूया, शृंखलाच नव्हे, सुशृंखला मांडणी आहे की आपल्याला कुठेच काही म्हणजे असं काही आपण कुठे
अडकत आहोत असं कुठेही वाटणार नाही. पुढचा श्लोक त्याचं मी पठण करीन आणि त्याला वाचीन. त्याच्या आत्तापर्यंत आपण काय काय त्याची चर्चा केली त्याची एक उजळणी करूया. कारण की विशेषकर पहिला अध्याय आणि द्वितीय अध्याय याच्यामध्ये विशेषकर द्वितीय अध्यायामध्ये बरंच काही बदल आपण बघितलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये काय बघितलं तर अर्जुन विषाद योग. पहिले तर बघितलं पण काय बघितलं की कसं ते सगळे सैन्य उभं आहेत, कोण कोण आहेत आणि आमच्या बाजूनी कोण आहे, तुमच्या बाजूनी कोण आहे, हे सगळं अर्जुनाने बघितलं. आणि त्याच्यानंतर आपले सगळे स्वजन बघून आत्तापर्यंत तो स्वतःच्या या स्वजनांना मारून काय होणार आहे. आत्तापर्यंत ते परजन होते कारण की ते छळत होते, पण अचानक स्वजन तो का म्हणतोय कारण की त्याला तो निराशा प्राप्त झाली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायाचा एकदम बिलकुल सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण त्यांना हिणवतात. काय हिणवतात? अरे तुला हे का पुरुषता कुठे प्राप्त झाली, कुतस्त्वा कश्मलमिदम, तुला या असमय कुठे ही सगळी कापुरुषता प्राप्त झाली आणि हे सगळं सोडून तू युद्ध करता उठ, तयार हो, असं स्पष्टपणे सांगतात. आणि त्याच्यानंतर तो अनेक कारणं सांगतो बरं अर्जुन की हे सगळं असं केल्याने तसं होईल, तसं केल्याने तसं होईल आणि वर्णसंकर होईल वगैरे वगैरे काय काय सगळं सांगितलं होतं. आपण त्याचं अध्ययन केलेलं आहे, फक्त आपण उजळणी करतोय. तर याच्या उत्तरामध्ये भगवान एकच श्लोक सांगतात की तू प्रज्ञावादांश भाषसे, पण तुझं वागणं कसं आहे, मूर्खासारखं आहे. मुखाने तू बोलतो पंडितांसारखं, त्याला प्रज्ञावाद म्हणतात. गतासून वाचले शेवटचे कोणते की वेदांमध्ये ह्या सगळ्या कामना सांगितल्या होत्या. कामना कशा माणसाला फसवणाऱ्या असतात आणि मोक्षगामी लोक हे कर्मकांडात पडत नाही तसं सांगितलं आणि म्हणून निस्त्रेगुण्य व्हायला सांगितलं. आणि तिथे आपली ती चर्चा पूर्ण होते. आणि त्याच्यानंतर 47व्या श्लोकापासून पुन्हा कर्मयोग सुरू होतो आणि तो अतिशय सुप्रसिद्ध श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभू माते संगोस्व कर्मणे, याच्यावरती आपल्याला भरपूर चर्चा करायची आहे. का? कारण की हा बिलकुल अतिशय गीतेचा एक फार महत्त्वपूर्ण श्लोक आहे. त्याच्यावरती आपण चर्चा आज आता सुरू करणार नाही, त्याच्यावरती चर्चा आपण येत्या शुक्रवारी करू. पुढच्या बुधवारी आपण आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करण्याकरता भेटणार आहोतच. त्या दिवशी पुन्हा आपल्या सर्वांशी भेट होईल अशी आशा बाळगून मी आपल्या सर्वांचे निरोप घेतो. आज ठरलेली वेळ संपली आहे, आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.